वाहू लागली होती. त्या लाकूडतोड्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या सुकलेल्या मातीच्या वारुळावर त्याने कुऱ्हाड मारली होती, त्या वारुळातून अचानक रक्ताची एक भळभळती आणि अत्यंत लालबुंद धार वेगाने बाहेर वाहू लागली होती. तो भयानक आणि अमानवीय प्रकार पाहून त्या गरीब लाकूडतोड्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. अरे देवा, हे काय अनर्थ घडला? या निर्जन जंगलात, या मातीच्या ढिगाऱ्यातून रक्त कसे काय येऊ शकते? असा विचार करत तो भीतीने थरथर कापू लागला. त्याच्या हातातून ती रक्ताने माखलेली कुऱ्हाड खाली गळून पडली. तो अक्षरशः वेड्यासारखा मागे सरकू लागला आणि पुढच्याच क्षणी, मित्रांनो, संपूर्ण कर्दळी वनात एक असा महाभयंकर आणि डोळे विस्फारणारा चमत्कार घडला, ज्याची साक्षात देवादिकांनाही कल्पना नसेल. त्या वारुळाची माती अचानक दुभंगली. जणू काही धरणी मातेचे पोट फाटले असावे, असा एक प्रचंड मोठा आवाज आला आणि त्या हजारो वर्षांच्या जुन्या, काटेरी आणि भयंकर वारुळातून साक्षात कोट्यवधी सूर्यांचे तेज असलेल्या एका अजानुबाहू, दिव्य आणि महातेजस्वी आकृतीने बाखेर पाऊल टाकले. ते साक्षात परब्रह्म होते. ते साक्षात भगवान दत्तात्रेय होते. ते होते आपले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. त्या लाकूड तोड्याने डोळे विस्फारून त्या महापुरुषाकडे पाहिले. 6.5 फुटांची भव्य आणि रौद्र देहयष्टी, गुडघ्यापर्यंत पोचणारे लांब हात, कपाळावर एक अथांग आणि अलौकिक तेज, आणि डोळ्यात साक्षात महादेवासारखी करुणा आणि भयंकर प्रलयंकारी शक्ती. त्यांच्या मांडीवर त्या धारदार कुऱ्हाडीचा भयंकर घाव लागला होता आणि त्यातूनच ते लाल भरक रक्त वाहत होते. 300हून अधिक वर्षांची ती घोर आणि अथांग समाधी आज या एका घावाने भंग पावली होती. तो अडाणी लाकूडतोड्या जीवाच्या आकांताने आणि ओक्साबोक्शी रडत थेट स्वामींच्या चरणांवर कोसळला. जमिनीवर डोके आपटत तो टाहो फोडू लागला. मला क्षमा करा प्रभू, मला माफ करा. मी महापापी आहे. माझ्याकडून घोर आणि भयंकर पाप घडले. मी अडाणी आहे. माझ्या पोराबाळांसाठी लाकडे शोधायला आलो होतो. मला खरोखरच माहीत नव्हते की या वारुळात साक्षात देव बसला आहे. मला शाप देऊ नका प्रभू, मला वाचवा. मित्रांनो, ज्यांच्या हृदयात संपूर्ण जगाविषयी, 18 पगड जातींविषयी आणि मुक्या प्राण्यांविषयी केवळ आणि केवळ अथांग करुणा भरली आहे, तो देव आपल्या भक्तावर कसा रागावेल? स्वामींचे ते रौद्र रूप अचानक शांत झाले. त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाचा आणि वात्सल्याचा महासागर वाहू लागला. त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि शांतपणे त्या रडणाऱ्या आणि थरथर कापणाऱ्या लाकूडतोड्याच्या पाठीवरून आपला अभयहस्त फिरवला. त्याला अत्यंत गोड हास्य करत स्वामी म्हणाले, अरे वेड्या, उठ, घाबरू नकोस. यात तुझा काहीच आणि कसलाच दोष नाही. माझ्या प्रगटीकरणाची वेळ आता जवळ आली होती. या जगाच्या उद्धारासाठी मला बाहेर यायचेच होते. तू तर केवळ एक निमित्त आहेस. जा, तुझे कल्याण होईल. कुऱ्हाडीच्या त्या एका घावाने जणू जगाच्या कल्याणाचे आणि गरिबांच्या उद्धाराचे साक्षात कुबेराचे दारच उघडले होते. मित्रांनो, तो अत्यंत शुभ, पवित्र आणि मंगलमयी दिवस होता. चैत्र शुद्ध द्वितीया, म्हणजेच आपल्या गुढीपाडव्याचा दुसरा दिवस. आणि म्हणूनच आज संपूर्ण जगात लाखो भाविक हाच दिवस श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून अत्यंत भक्तिभावाने आणि डोळ्यात आनंदाश्रू आणून साजरा करतात. यानंतर कर्दळी वनातील ती घोर समाधी संपवून स्वामींनी जनसामान्यांच्या उद्धारासाठी पुन्हा एकदा आपली महाभ्रमंती सुरू केली. त्यांनी स्वतःला कधीही एका जागेवर किंवा एका मठात बांधून ठेवले नाही. हिमालयातील बर्फाच्छादित आणि गोठवणाऱ्या शिखरांपासून ते थेट दक्षिणेपर्यंत त्यांचा तो अफाट प्रवास सुरू झाला. ते कलकत्ता, काशी, हरिद्वार, द्वारका, गिरनार अशा संपूर्ण भारतभर फिरले. जिथे त्यांचे पाऊल पडेल तिथे भक्तांचे दुःख आणि दारिद्र्य जळून खाक व्हायचे.
ते कधी चंचल भारती तर कधी दिगंबर स्वामी या नावांनी वावरले. कधी ते राजवाड्यात जाऊन राजांचा अहंकार मोडून काढायचे, तर कधी एखाद्या भिकाऱ्याच्या झोपडीत जाऊन त्याची उष्टी भाकरी अत्यंत प्रेमाने खायचे. ऊन, वारा, मुसळधार पाऊस कशाचीही त्यांनी पर्वा केली नाही. कित्येक वर्षे भारतभर भ्रमण केल्यानंतर, लाखो भक्तांची दुःखे हरण केल्यानंतर अखेर तो सुवर्ण क्षण आला. इसवी सन 1856च्या सुमारास हे साक्षात चालते बोलते परब्रह्म सोलापूर जवळील अक्कलकोट नगरीत दाखल झाले. जेव्हा स्वामींनी पहिल्यांदा अक्कलकोटच्या त्या लाल मातीत पाऊल ठेवले, तेव्हा साक्षात निसर्गालाही कहीवरून आले होते. अक्कलकोटच्या त्या मातीला साक्षात पंढरपूरचे, काशीचे आणि कैलासाचे पावित्र्य प्राप्त झाले. अक्कलकोट नगरी आता जगाच्या नकाशावर एक महातीर्थ बनणार होती. अक्कलकोटमध्ये स्वामींनी पुढील तब्बल 22 वर्षे वास्तव्य केले. इथे त्यांनी स्वतःसाठी कोणतेही राजवाडे बांधले नाहीत, सुवर्ण सिंहासने मागितली नाहीत. ते कधी गावाच्या वेशीवर, कधी एखाद्याच्या गोठ्यात, कधी